वाळवंट किंवा अजस्त्र कडा. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू परत बघा. क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी तेथील उताराचे स्वरूप आणि त्याचा हवामानावर होणारा परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. या भागात उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होताना दिसते. सावो पावलो ते पोर्तो ॲलेग्रेच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारात संपते. आता ह्या अजस्त्र कड्याकडे पुन्हा एकदा नकाशात बघा. अजस्त्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जाताना दिसतायत. त्यामुळे अजस्त्र कड्याच्या पलीकडे म्हणजे वातविन्मुख प्रदेश, पर्जन्यछायेचा प्रदेश तयार होतो आणि या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन असं केलं जातं. आता किनारी प्रदेश बघूया. ब्राझीलला सुमारे 7,400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रँडे दो नॉर्ते पर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा असे म्हणता येईल. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा म्हणता येईल. उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळताना दिसतायत. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. माराजॉ बेट, माराजॉ उपसागर व सावो मार्कोस उपसागर आहेत. माराजॉ हे मोठे किनारी बेट आहे. ते ॲमेझॉन व टोकॅटन्स नद्यांच्या मुखांदरम्यान तयार झालेले दिसते. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतायत. या भागात सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर पुळणी व तटीय वालुकागिरी दिसतात. प्रवाळ बेटे व प्रवाळकट्टे किनाऱ्याचे रक्षण करतात. आता बघूया मैदानी प्रदेश. ब्राझीलमध्ये 2 प्राकृतिक विभागांमध्ये मैदानी प्रदेश दिसतो. एक म्हणजे उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग आणि दुसरा म्हणजे नैऋत्येकडील पॅरॅग्वे पॅराना नद्यांचा भाग. आता परत एकदा नकाशा बघा. ॲमेझॉन खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद आहे, 1300 किलोमीटर. 2 उच्चभूमी जेथे खूप जवळ येतात तेथे ही रुंदी 240 किलोमीटर इतकी कमी होते. जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी वाढत जाते. या मैदानांचा उतार हा पूर्वेकडे दिसतो. आता परत एकदा नकाशा बघा. आता तुम्हाला काय दिसतंय? तर ॲमेझॉनचा मैदानी प्रदेश हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. हा मैदानी भाग उच्च कटिबंधीय वर्षावनांनी व्यापलेला असून वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे. आता आपण दुसरा मैदानी प्रदेश बघूया. हा ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडील पॅरॅग्वे पॅराना या नद्यांच्या उगमाकडील भाग आहे. आता नकाशात पॅन्टॅनल बघा. ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात असलेला हा भाग जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमींपैकी एक प्रदेश आहे. हा दलदलीचा प्रदेश आहे. ब्राझीलमधील माटो ग्रासो दो सुल राज्यात तसेच ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशातही पॅन्टॅनलचा विस्तार झालेला आहे. आता पुढील प्रश्नांची तुम्ही उत्तरं शोधायची आहेत. पहिला प्रश्न, महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत का आणि कोठे आहेत? दुसरा प्रश्न, महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय पाणथळ जमीन आहे का, कोठे आहे? तिसरा प्रश्न, ॲमेझॉनचे खोरे मोठे असून देखील तिथे उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीच्या ऐवजी वर्षावने का आहेत? द्वीपसमूह. भारताप्रमाणे ब्राझील देशात मुख्य भूमीशिवाय काही बेटांचा समावेश होतो. यात संचयनातून तयार झालेली किनारी बेटे आणि मुख्य भूमीपासून निर्माण झालेली सागरी बेटे आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीपासून 300 किलोमीटरपेक्षा दूर अटलांटिक महासागरात दिसतात. ही बेटे बहुतेक खडकाळ असून ते जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील बेटे प्रवाळ बेटे असून त्यांना कंकण द्वीप म्हणतात. आता आपण जलप्रणालीकडे वळूया. नदीच्या उगमापासून नदीच्या जलप्रवाहाला झरे, ओहोळ व नाले मिळत जातात. पुढे प्रवाह मोठा होतो आणि शेवटी समुद्राला अथवा मोठ्या जलाशयाला नदी मिळते. रचनेच्या दृष्टीने त्या भूप्रदेशाचे जलनिस्सारण करणाऱ्या
सर्व जलप्रवाहांची मिळून नदी प्रणाली होते आणि त्या प्रदेशाला त्या नदीचे खोरे म्हणतात. ब्राझील देशात 3 प्रमुख नद्यांची खोरी आहेत. आता आपण ॲमेझॉनची जलप्रणाली बघूया. आता तुम्ही नकाशा पहा. उगम कुठे दिसतो? पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर. याची भौगोलिक वैशिष्ट्ये काय आहेत? 2 लाख घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग. एखादा मोठा पाणीपुरवठा करणारा नळ डोळ्यासमोर आणा म्हणजे लक्षात येईल की हा विसर्ग किती प्रचंड आहे. यामुळे गाळ साचत नाही. नदीच्या मुखाकडे देखील गाळ संचयन कमी. नदीच्या मुखाशी वितरिका आढळत नाहीत. ॲमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याच्या जवळ अनेक बेटे तयार झालेली आढळतात. याचा उपयोग काय? तर जलवाहतूक. कारण खूप मोठे पात्र आहे. मुखाजवळच 150 किलोमीटरची रुंदी आहे. तुम्हाला असं वाटतं का की भारतातील नद्या जलवाहतूक करण्यास योग्य आहेत? त्या योग्य करण्यास काय करावे लागेल? याविषयी तुम्ही वर्गात आपली मते मांडा बरं का. आता पॅराग्वे पॅराना जलप्रणाली बघूया. आता परत एकदा नकाशा पहा. उगम कुठे दिसतो? तर ढाल क्षेत्रात. भौगोलिक वैशिष्ट्ये काय आहेत? या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात. या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. या दोन्ही नद्या आणि दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. याचा उपयोग काय? तर पाणी पुरवठा. सावो फ्रान्सिस्को. याचा उगम कुठे दिसतो? ब्राझीलच्या उच्चभूमीत. भौगोलिक वैशिष्ट्ये काय आहेत? तर नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत येते. उच्चभूमीची पूर्व भागात 1000 किलोमीटरपर्यंत उत्तरेकडे ही नदी वाहत जाते. पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागराला मिळते. याचा उपयोग काय? नदी मुखाजवळील सुमारे 250 किलोमीटर लांबीचा भाग जलवाहतुकीस योग्य आहे. किनारी प्रदेशातील नद्या. ब्राझीलच्या किनाऱ्याजवळील प्रदेशात दाट लोकवस्ती आहे. येथे अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. परानिबा, इटापेकुरू या नद्या उत्तरेकडे वाहतात आणि उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात. पुरागुआकू नदी साल्वाडोरजवळ अटलांटिक महासागराला मिळते. आता भारताची जलप्रणाली बघूया. भारताचा प्राकृतिक नकाशा डोळ्यासमोर आणा. तुम्हाला काय वाटतं? नद्या कुठे उगम पावत असतील? एक म्हणजे हिमालय आणि दुसरं म्हणजे द्वीपकल्प. बरोबर की नाही? आता नद्या आणि सरोवरे यांचा नकाशा बघा. आता प्रथम हिमालयातील नद्या बघूया. बहुतेक प्रमुख नद्या या हिमनद्यातून उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यात मोठा विसर्ग असतो. शिवाय पावसाळ्यात पूरही येतो. या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. यात 2 मुख्य नद्या आहेत. एक म्हणजे सिंधू आणि दुसरी म्हणजे गंगा. या दोन्ही नद्या आणि त्यांच्या उपनद्यांसह 2 जलप्रणालींचे समूह तयार होतात. आता परत एकदा नकाशा बघा. सिंधू आणि तिच्या उपनद्या बघूया. सिंधूची एक प्रमुख उपनदी सतलज ही मानसरोवराजवळ उगम पावतीये आणि पश्चिम दिशेने वाहत जाते. सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झाले आहे. झेलम, चिनाब, रावी व बियास नद्या पश्चिम हिमालयात म्हणजे जम्मू काश्मीर राज्यातून वाहतात. त्या एकमेकींना बऱ्याचशा समांतर आहेत. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते आणि अरबी समुद्राला मिळते. गंगा आणि तिच्या उपनद्या. आता यासाठी परत एकदा नकाशा बघा. हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून गंगा नदी उगम पावते. हिमालयात गंगेच्या अनेक नद्या उगम पावतात. हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यावर गंगा नदी पूर्वेकडे वाहत जाते. यमुनेत्री येथे यमुना नदी उगम पावते आणि ती गंगेला मिळते. यमुना एक महत्त्वाची उपनदी आहे. बृहत हिमालयाच्या उत्तर भागातून एक उपनदी वाहते. तिला हिमालयात त्सांग पो नावाने ओळखतात. हिमालयात ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहास दिहांग असे नाव आहे. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्रा म्हणतात. ब्रह्मपुत्रा गंगेला बांगलादेशात मिळते. तिथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. काही द्वीपकल्पीय नद्या देखील गंगेस मिळतात. उदाहरणार्थ चंबळ, केन, बेटवा आणि शोण. आता द्वीपकल्पीय नद्यांबद्दल बघूया.
यात पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी नद्या दिसतात. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका कमी असतो. या हंगामी नद्या आहेत. ज्या नद्या पश्चिम घाटात उगम पावतात आणि अरबी समुद्राला मिळतात त्यांची लांबी लहान आहे, पण प्रवेग जास्त असतो. उत्तर गुजरातमधील खंभातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. यात कोणकोणत्या नद्या येतात तर तापी, नर्मदा, मही, साबरमती. तापी आणि नर्मदा या खच दरीतून वाहतात असं मानलं जातं. मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते, तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती उत्तर दक्षिण दिशेने वाहते. लुनी नदी ही अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावते आणि अरबी समुद्रास कच्छच्या आखातात मिळते. बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या. आता नकाशा पहा. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. तुम्हाला माहितीच आहे की गोदावरी, कृष्णा, कावेरी या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आहे. भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे.